लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा महायुतीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी शनिवारी राहुरी तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला. केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, शिलेगाव आणि कोंढवड या ठिकाणी झालेल्या गावभेटींना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कर्डिले यांना मतरूपी आशीर्वाद दिलाय. यावेळी उत्तमराव म्हसे, रघुनाथ म्हसे, रवींद्र मोरे, अमोल भनगडे, सुरेश बानकर, विनीत धसाळ, रवींद्र आढाव, मधुकर म्हसे, शरद म्हसे यांसह अनेकांची हजेरी होती. दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या अकाली निधनामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामस्थ भावुक झाले. शिवाजीराव कर्डिले एक अगदी कामाचा माणूस होता आणि होता म्हणजे होते. आणि जर्मनच्या काळामध्ये त्यांचा कालावधी थोडा 1 पंचवर्षी सोडता आमच्या राहुरी तालुक्यामध्ये 2 पंचवर्षी त्यांच्या झाल्या आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा ते निवडून आले. पण दुर्दैवाने नेत्यानं घाला घातला, त्यांना आपल्यातनं जावं लागलं. आणि त्यांची कामाची पद्धत अशी की सर्वसामान्य कोणी माणूस त्यांच्याकडे गेला तर त्यांनी कधी नाकारलं नाही. असं एखादं कोणाचा राजकीय हेतून तिरस्कार केला नाही, असं एक सुस्वभावी माणूस होते. आणि त्यांच्या जाण्यानं त्यांचा जो आता प्रसंग अक्षयदादावर जो आला, म्हणूनच आता तालुक्यातल्या आमच्या काही दिग्गज लोकांनी म्हणजे मनाचा मोठेपणा दाखवून, उदाहरणार्थ प्राजक्तदादा असतील, त्यांनी एक आपल्या तालुक्याचे सुसंस्कृतपणा आणि एक मनाचा मोठेपणा दाखवून एक कर्डिले साहेबांना श्रद्धांजली स्वरूप अशी एक स्वतःचा अर्जसुद्धा भरला नाही. असं एक माणसाला त्या कुठले तरी ते जाण झाल्याशिवाय हे घडू शकत नाही ना. म्हणजे असं एक स्वभावाचा माणूस होता. दुर्दैवाने ते गेलेत. त्याची गुणी आता अक्षयदाच्या रूपाने आपल्या तालुक्याला भरून काढता येईल. तालुक्याने त्यासाठी त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं अशी माझ्यासारखीची विनंती राहील. कामाचा माणूस म्हणून ओळख असलेल्या शिवाजीराव कर्डिले यांनी विकास कामांसोबतच जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत गावागावात विश्वासाचं नातं निर्माण केलं, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. माझ्या वडिलांचं राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावाशी जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यांनी आयुष्यभर जनतेच्या हितासाठी स्वतःला झोकून दिलं. जनतेनं त्यांच्यावर दाखवलेला विश्वास मी विकास कामांच्या माध्यमातून कायम राखेल. स्वर्गीय आमदारांनी आजारपणातही शासनाकडून निधी मंजूर करून अनेक विकास कामांना गती दिली होती. त्यांनी तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार प्रत्येक गावातील प्रलंबित कामं पूर्ण केली जातील, अशी ग्वाही अक्षय कर्डिले यांनी दिली. पाहतोय की कोंढवडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ हे आपल्या सोबत आहेत. हे कशामुळे झालं तर गेल्या 17 वर्षामध्ये साहेबांनी रात्रंदिवस एक केला, कष्ट केले, संघर्ष केला. रक्ताचं पाणी करून खरं म्हणजे एक माणूस शून्यातून आपल्या तालुक्यामध्ये एवढा मोठा तालुक्यात आणि गावामध्ये परिवार तयार केला. आज हा परिवार गेल्या 6 महिन्यापासून माझ्या सोबत खंबीरपणे उभा आहे. मला माझ्या परिवाराला धीर देतोय. पूर्ण प्रयत्न प्रत्येकाने या 6 महिन्यामध्ये केलाय की मला साहेब नाहीत अशी जाणीव होऊन द्यायची नाही, असा प्रत्येकाचा प्रयत्न हा राहिलेला आहे. आज हे 6 महिन्यात तुम्ही माझ्यासाठी जे केले हे आयुष्यभर मी कधीच विसरू शकणार नाही. कारण की 2009 पासून ते 2026 या 17 वर्षामध्ये असा कोंढवड असन किंवा आपल्या राहुरीमध्ये असा एकही कार्यक्रम नाही की जिथं आपण साहेबांना बोलावलेलं नाही. प्रत्येक ठिकाणी आपण साहेबांना आमंत्रित करायचे आणि साहेब आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित असायचे. आज ह्या 6 महिन्यामध्ये आपल्याला प्रत्येक कार्यात सुखादुःखात साहेबांची उणीव भासते.
प्रत्येक ठिकाणी त्यांची कमी जाणवती. कारण की या इथून मागं या 17 वर्षामध्ये असं कधीच घडलं नव्हतं, ते आता होत आहे. कारण की प्रत्येक व्यक्तीसाठी साहेब म्हणजे एक आमचा आमदार किंवा आमचा नेता, आमचा पुढारी म्हणूनच नव्हते, तर साहेब म्हणजे प्रत्येकासाठी एक आपल्या हक्काचा आणि घरातला माणूस म्हणून साहेबांनी प्रत्येकाच्या हृदयात एक स्थान तयार केलेलं होतं. की गावाचा विकास हा 100% साहेब आपल्याला मार्गी लावू देतील. पण त्याचबरोबरीने वैयक्तिक मला जरी कुठली अडचण आली, कोणती समस्या असली, माझी घरगुती असू, खाजगी असू किंवा सार्वजनिक असू, तर 100% आपण साहेबांकडे गेलो तर 2 मिनिटातच ते काम आपलं मार्गी लावू देतील. हा विश्वास हा या काळामध्ये साहेबांवरती आपला तयार झालेला होता. आणि साहेबांनी देखील त्याच विश्वासाला पात्र ठरून ह्या 17 वर्षाच्या काळामध्ये मला असं आठवत नाही की कोंडवड गावातला कुठलाही व्यक्ती कोणतीही गोष्ट घेऊन आला आणि साहेब नाही म्हणलेले आहेत. प्रत्येक मागणी, अपेक्षा जी तुम्ही साहेबांकडं मागितली ती साहेबांनी ह्या काळामध्ये पूर्ण केलेली आहे. विकास असू किंवा व्यक्तिशः कुठलंही काम असू, साहेब मात्र कोंडवड गावातल्या कोणत्याही व्यक्तीचा शब्द खाली पडून देत नसायचे, डावलत नसायचे. आज हे 6 महिन्यात तुम्ही माझ्यासाठी जे केले हे आयुष्यभर मी कधीच विसरू शकणार नाही. आणि या 6 महिने म्हणजे माझ्या आयुष्यातल्या अतिशय वाईट आणि वाईटातल्या वाईट माझ्या आयुष्यात काय होऊ शकतं तर ते आत्ता घडलं आहे. म्हणजे साहेब माझ्यासोबत माझे वडील नाहीत. आणि या काळामध्ये तुम्ही सर्वांनी मला मोठी ताकद आज दिलेली आहे. त्यामुळं मी तरी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला सर्वांना कधीच विसरू शकणार नाही. आयुष्यभर मला या गोष्टी माझ्या मनामध्ये कायम राहतील. किती उद्या गोष्टी, अनेक गोष्टी मिळाल्या किंवा नाही मिळाल्या, मात्र सगळ्या गोष्टी मी विसरू शकतो. मोठ्यातली मोठी गोष्ट भेटेल त्याची भावना संपून जाऊ शकते, पण या 6 महिन्याचा काळ मात्र आयुष्यभर कधीच विसरून जाऊ शकत नाही. कारण की 2009 पासून ते 2026 या 17 वर्षामध्ये असा कोंडवड असन किंवा आपल्या राहुरीमध्ये असा एकही कार्यक्रम नाही की जिथं आपण साहेबांना बोलावलेलं नाही. प्रत्येक ठिकाणी आपण साहेबांना आमंत्रित करायचं आणि साहेब आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित असायचे. साहेबांचं जरी कुठेही सार्वजनिक असू, घरगुती कार्यक्रम असू किंवा तालुक्याचा मतदारसंघाचा कुठलाही कार्य असू, साहेब मात्र तुम्हाला सर्वांना कशालाच विसरत नव्हते आणि सोडत नव्हते आणि तुमच्याशिवाय काही करतही नव्हते. आणि त्याच्यामुळे 17 वर्षामध्ये राजकारणाच्या पलीकडं आपल्या सर्वांची एक भावना साहेबांच्या प्रती तयार झाली आणि एक संबंध साहेबांशी जोडले गेले, एक नाळ तयार झाली. आणि ही नाळ अशी तयार झाली की ही कधीच न तुटणारी आहे. आज ह्या 6 महिन्यामध्ये आपल्याला प्रत्येक कार्यात, सुखादुःखात साहेबांची उणीव भासते. प्रत्येक ठिकाणी त्यांची कमी जाणवती. कारण की या इथून मागं या 17 वर्षामध्ये असं कधीच घडलं नव्हतं, ते आता होत आहे. कारण की प्रत्येक व्यक्तीसाठी साहेब म्हणजे एक आमचा आमदार किंवा आमचा नेता, आमचा पुढारी म्हणूनच नव्हते, तर साहेब म्हणजे प्रत्येकासाठी एक आपल्या हक्काचा आणि घरातला माणूस म्हणून साहेबांनी प्रत्येकाच्या हृदयात एक स्थान तयार केलेलं होतं. की गावाचा विकास हा 100% साहेब आपल्याला मार्गी लावू देतील. पण त्याचबरोबरीने वैयक्तिक मला जरी कुठली अडचण आली, कोणती समस्या असली, माझी घरगुती असू, खाजगी असू किंवा सार्वजनिक असू, तर 100% आपण साहेबांकडे गेलो तर 2 मिनिटातच ते काम आपलं मार्गी लावू देतील. हा विश्वास हा या काळामध्ये साहेबांवरती आपला तयार झालेला होता. आणि साहेबांनी देखील त्याच विश्वासाला पात्र ठरून ह्या 17 वर्षाच्या काळामध्ये मला असं आठवत नाही की कोंडवड गावातला कुठलाही व्यक्ती कोणतीही गोष्ट घेऊन आला आणि साहेब नाही म्हणलेले आहेत. प्रत्येक मागणी, अपेक्षा जी तुम्ही साहेबांकडं मागितली ती साहेबांनी ह्या काळामध्ये पूर्ण केलेली आहे. विकास असू किंवा व्यक्तिशः कुठलंही काम असू, साहेब मात्र कोंडवड गावातल्या कोणत्याही व्यक्तीचा शब्द खाली पडून देत नसायचे, डावलत नसायचे. एवढं प्रेम साहेबांचं आपल्या गावावरती पूर्णपणे होतं. आणि निश्चितपणे आता ही निवडणूक करत असताना मनामध्ये कुठलीही इच्छा नाही आहे किंवा निवडणुकीला आपण सामोरे जातोय त्या पद्धतीने भावनाही मनात नाही. आता हे सगळं जे काही आपण करतो, ही वाटचाल ही गेल्या 30 वर्षापूर्वी साहेबांनी शून्यातून चालू केली
आणि तीच वाटचाल आता कुठेतरी आपल्याला पुढं भविष्यात सर्वसामान्यांना न्याय द्यायसाठी पुढे न्यायची, त्याकरता ह्या सगळ्या गोष्टी आज मी करतोय. कारण की हे सगळं करत असताना कुठेही मनात एखादी इच्छा किंवा अपेक्षा नाही आहे, किंवा आपल्याला तालुक्याला, महाराष्ट्राला, जिल्ह्याला काही आपल्याला दाखवायचं नाही की आपण ताकद किती आहे, आम्ही किती मोठे आहोत, काय करू शकतो, असं कुठलीच भावना मनामध्ये नाही किंवा इच्छाही नाही. हे सगळं जे काही करायचं आहे ते गेल्या 30 वर्षामध्ये साहेबांनी रात्रंदिवस एक करून शरीराची झीज उस्तर सर्वसामान्य जनतेसाठी काम केलं आहे. आज शून्यातून एवढं मोठं विश्व आपल्या मतदारसंघामध्ये तयार केलं आहे. हे कुठंतरी एका क्षणात विस्कळीत नाही होऊन द्यायचं, आणि ही जबाबदारी आपण सांभाळून, कितीही मला आज दुःख होत असलं, त्रास होत असला, तरी पण साहेबांना मनामध्ये ठेवून सर्वसामान्यांनी जे साहेबांसाठी केलं आहे, साहेबांनी सामान्य जनतेसाठी जे केलं त्या गोष्टींची जाणीव ठेवून आपल्याला वाटचाल करायची. त्यामुळंच खरं म्हणजे मी या सगळ्या गोष्टी आज आपल्या सर्वांसाठी करतोय. आपल्याला 100% ही खात्री मी देतो की कोंडवड गावामध्ये इथून मागच्या काळात साहेबांनी कुठल्या गोष्टीची कमी पडून दिली नाही. भविष्यात माझ्याकडूनही गावाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. आपले जे विकासाचे कामं आपल्या गावातून जे अपेक्षा तुमची सर्वांची माझ्याकडून असेल, ती अपेक्षावरती मी उतरन. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये विकासाबाबतीत तर आपल्या कुठल्याच मनामध्ये शंका आणायची गरज नाही. आज राज्यामध्ये सरकार, आपले सर्व नेते मंडळी आपल्यासोबत खंबीरपणे उभा आहेत. सगळ्यांची मोठी ताकद आपल्यासोबत आहे. आपल्याला निधीपासून वंचित राहण्याची वेळ कधीच येणारही नाही. आपल्या गावात जे जे अपेक्षा आणि इच्छा 2024ला तुम्ही कर्डिले साहेबांकडून केल्या होत्या, ते साहेब आमदार झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या गावात हे काम आणू, आमच्या मायाकडे हा रस्ता आणू, हा सभामंडप घेऊ, किंवा ज्याच्या त्याच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या इच्छा आणि अपेक्षा साहेबांकडून होत्या. पण वेळ आपल्याला मिळाला नाही. काम करता 7 महिन्यामध्ये जेवढं साहेबांना आजारपणात करता आलं तेवढं त्यांनी केलं. पण आता भविष्याची वाटचालीमध्ये मात्र ज्या अपेक्षा आणि इच्छा तुम्ही साहेबांकडे ठेवल्या होत्या, येणाऱ्या 3 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला 100% मी विश्वास देतो की 2029 पर्यंत पोचूच तर एकही काम आपलं शिल्लक राहणार नाही. पूर्णपणे जो विश्वासाने साहेबांकडे तुम्ही ज्या ज्या मागण्या मांडल्या होत्या, तो पूर्ण कागदही तयार आहे, आणि तो कागद पूर्ण करण्याची जबाबदारी ही 100% मी या निमित्तानं घेणार आहे. या गावभेट दौऱ्यामध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेश बनकर, रवींद्र मोरे, अमोल भनगडे, तानाजी धसाळ, विक्रम तांबे, दत्ताभाऊ खुळे, शरद पेरणे, विनीत धसाळ, भाऊसाहेब वाघ, सुरेखा मसे, विजय ठुबे, ताराबाई वाघ, मनीषा खुळे, यास्मिनी शेख यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. सूत्रसंचालन विनोद म्हसे यांनी केलं, तर सर्वांचे आभार किशोर म्हसे यांनी मानले. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.